हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. ठीक आहे. तर जनरल नॉलेजचा आपण याच्यामध्ये MPJ मीन्स महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऍक्टचे 11 टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण MCQs बघितलेले आहे. ते पूर्ण व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार. आता आपण जे जनरल नॉलेजचे जे स्पेशली टॉपिक्स आहेत ते इथे आपण कव्हर करत आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. तर याचे आपण MCQs कव्हर करणार आहे आणि ही सिरीज जी आहे ही टिल एक्झाम पर्यंत आपण अशीच कंटिन्यू ठेवणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि हे जे व्हिडिओ आहे हे आपण मॉर्निंगला 7:30 पोस्ट होणार आहे, म्हणून तो टाइम तुम्ही लक्षात घेऊन घ्या की तेव्हा ते पोस्ट होणार आहेत डेली 7:30 AM ला. ठीक आहे. तसंच आपण याच्यामध्ये जे बाकी अदर सब्जेक्ट आहे, जे सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, ठीक आहे, त्याचे सुद्धा आपण इथे MCQs कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे, कारण की सगळ्याच PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार की आपल्याकडे कोणत्या कोणत्या PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करून डेमो आणि PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण हिस्ट्री ऑफ महाराष्ट्राचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, विच डायनेस्टी रूल मोस्ट ऑफ द प्रेझेंट डे महाराष्ट्र इन अर्ली 14th सेंचुरी. 14व्या शतकाच्या सुरुवातीस आजच्या महाराष्ट्रावर कोणत्या राजवंशांचे राज्य होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सातवाहन डायनेस्टी, यादव डायनेस्टी, राष्ट्रकूट डायनेस्टी अँड चालुक्य डायनेस्टी. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, Yadav dynasty, Yadav Vansh, because the Yadav dynasty with its capital at the Daulatabad was dominant in Maharashtra before the Delhi Sultanate conquest. Okay. Next, second, who was the founder of Rashtrakuta Empire with its capital of Mayankheta? ठीक आहे. मयांखेता येथे राजधानी असलेल्या राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक कोण होते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट दंडीदुर्ग, सेकंड अमोघ वर्ष 1, सेकंड कृष्णा 2 अँड थर्ड गोविंदा 2. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट दंतीदुर्ग. ठीक आहे. दंतीदुर्ग एस्टॅब्लिश अ राष्ट्रकूट डायनेस्टी इन द 8th century. तसंच बघा, जनरल नॉलेजची PDF सुद्धा अवेलेबल आहे. GK GS ऑल टॉपिक्स 1 लाइनर्स दिलेले आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ही अपडेटेड PDF आहे आणि याच्यामध्ये GK GS चे सगळेच तुम्हाला 1 लाइनर्स क्वेश्चन्स मध्ये मिळून जातील. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन आहे, द फेमस अजंता अँड एलोरा केव्स वेअर बिल्ड अंडर विच डायनेस्टी. प्रसिद्ध अजंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या राजवंशाच्या काळात बांधली गेली? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मौर्य एम्पायर, सेकंड सातवाहन डायनेस्टी, थर्ड वकाटक एम्पायर अँड फोर्थ राष्ट्रकूट एम्पायर. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड सातवाहन डायनेस्टी, बिकॉज सातवाहन रूल्स द डेक्कन अँड बिल्ट मेनी बुद्धिस्ट केव लाइक अजंता. नेक्स्ट, फोर्थ, विच वॉरियर किंग वॉज द फाउंडर ऑफ मराठा एम्पायर. मराठा साम्राज्याची स्थापना करणारे योद्धा राजा कोण होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मलोजी भोसले, सेकंड छत्रपती शिवाजी महाराज, थर्ड बालाजी विश्वनाथ अँड फोर्थ बाजीराव 1. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश द मराठा एम्पायर इन द 17th century. नेक्स्ट, फिफ्थ, when did the British India Company completed conquest of Maharashtra. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्र जिंकून पुन्हा कधी काबीज केला? तर एक ऑप्शन आहे बघा, 1805, 1818, 1830, 1857. तर करेक्ट आन्सर आहे इथे 1818 मीन्स 1818. द थर्ड अँग्लो मराठा वॉर 1817 to 1818 एंडेड मराठा रूल. Next, sixth, the capital of the Yadava dynasty was located at which place. यादव वंशाची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पुणे, दौलताबाद, औरंगाबाद, नाशिक. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड दौलताबाद. द यादव शिफ्टेड देअर कॅपिटल टू दौलताबाद फॉर डिफेन्स. नेक्स्ट, 7, who was the first chief minister of Bombay after independence. स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर बघा, ऑप्शन आहे बालासाहेब गंगाधर खेर, सेकंड मोरारजी देसाई, थर्ड यशवंतराव चव्हाण अँड फोर्थ वसंतराव नाईक. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट
बालासाहेब गंगाधर खेर, ठीक है, खेर बिकम द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ बॉम्बे स्टेट इन 1947. Next, 8. The मनसबदारी सिस्टम वॉज इंट्रोड्यूस्ड बाय विच रूल, ठीक आहे. मनसबदारी पद्धत कोणत्या शासकाने सुरू केली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट औरंगजेब, शिवाजी महाराज, अकबर, बहादूर निजाम शाह. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अकबर. अकबर इंट्रोड्यूस द मनसबदारी सिस्टम इन द मुघल एम्पायर. नेक्स्ट 9th, विच कल्चर इज असोसिएट विथ द कॅलोकॉटिक साइट्स इन महाराष्ट्र, ठीक आहे. महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळांची कोणती संस्कृती संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मालवा कल्चर, सेकंड जौरे कल्चर, थर्ड हरप्पन कल्चर अँड फोर्थ गुप्ता कल्चर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड जौरे कल्चर, जौरे संस्कृती. द जौरे कल्चर इन 1400 to 700 बिफोर कॉमन इरा वॉज द कॅलोकॉटिक कल्चर इन महाराष्ट्र. तसंच बघा MJP साठी अकाउंटंट प्रोफेशनल नॉलेजची सुद्धा PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स आणि ऑल इन वन MCQ 7000 MCQ सोबत ही PDF तुम्हाला मिळून जाणार. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th, द सेवना और यादवा डायनेस्टी प्रायमरी यूज विच लँग्वेज? सेऊन किंवा यादव वंशाने कोणती भाषा राजभाषा म्हणून वापरली? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट संस्कृत, मराठी, कन्नड, उर्दू. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड मराठी. द यादव प्रमोटेड मराठी इन ऍडमिनिस्ट्रेशन अँड लिटरेचर. नेक्स्ट 11, हु वॉज द रूलर ऑफ महाराष्ट्र वेन द थर्ड अँग्लो मराठा वार एंडेड? तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी महाराष्ट्राचा शासक कोण होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाजीराव 1, पेशवा बाजीराव, बालाजी बाजीराव, सेकंड बाजीराव 2 अँड नानासाहेब. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड बाजीराव 2, बाजीराव दुसरा, बिकॉज बाजीराव 2 वॉज डिफेटेड इन द थर्ड अँग्लो मराठा वार इन 1818. नेक्स्ट 12th, द बामिनी कल्चर, ठीक आहे. बहमनी सल्तनत रूल्ड फ्रॉम विच प्लेस? बहमनी सल्तनतची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गुलबर्गा, बिजापूर, अहमदनगर अँड बिदर. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट गुलबर्गा. द बहमनी सल्तनत बिगन विथ इट्स कॅपिटल ॲट गुलबर्गा. नेक्स्ट 13, विच डायनेस्टी रूल्ड महाराष्ट्र बिटवीन 8th and 10th century? 8व्या ते 10व्या शतकात महाराष्ट्रावर कोणत्या राजवंशांचे राज्य होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सातवना, मौर्य, राष्ट्रकूट, यादव. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड राष्ट्रकूट. राष्ट्रकूट रूल द डेक्कन फ्रॉम मयंखेता. नेक्स्ट 14, हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी अंडर ब्रिटिश क्राउन? ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले राज्यपाल कोण होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जॉर्ज ऑक्सिडेंट, थर्ड हेनरी बार्टल फेरे, थर्ड अब्राहम सिपमॅन अँड फोर्थ नन ऑफ दिस. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड हेनरी बार्टल फेर, ठीक आहे. फेर सर्व ॲज अ गव्हर्नर इन द 19th century. नेक्स्ट 15, द नेम महाराष्ट्र इज बिलीव्ड टू बी डिराइव्ड फ्रॉम विच वर्ड? महाराष्ट्र हे नाव कोणत्या शब्दावरून आले असे मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे महाराष्ट्र, देन महाराष्ट्र, महारथी, देन महारथी एंड महारानी. तो करेक्ट आंसर है यहाँ पे सेकंड महारथी, ठीक है. महारथी मीन्स ग्रेट चैरियट ड्राइवर. महाराष्ट्र कम फ्रॉम महारथी मीनिंग ग्रेट वॉरियर. नेक्स्ट 16, द अर्लिएस्ट इन्स्क्रिप्शन मेन्शनिंग महाराष्ट्र इज फाउंड वेअर? महाराष्ट्राचा उल्लेख असलेला सर्वात जुना शिलालेख कोणत्या ठिकाणी सापडतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अजंता केव, एलोरा क्लेव, एहोले अँड दौलताबाद फोर्ट. तो करेक्ट आंसर आहे थर्ड एहोले. द एहोले इन्स्क्रिप्शन ऑफ द 7th century मेन्शन महाराष्ट्र. नेक्स्ट 17, विच सल्तनत इम्पोज जिझिया टॅक्स had ब्राह्मिन्स मॅनेजिंग अकाउंट? ठीक आहे. कोणत्या सल्तनतीने जिझिया कर लावला आणि ब्राह्मणांना लेखा विभागात ठेवले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कुतुबशाही, सेकंड बहमनी सल्तनत, थर्ड
आदिलशाही अँड फोर्थ निजामशाही. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बहिमन सल्तनत. बहिमन सल्तनत जी होती, बहिमन सल्तनत इम्पोज जिझिया टॅक्स ऑन नॉन मुस्लिम बट एम्प्लॉयड ब्राह्मिन्स इन फायनान्स. नेक्स्ट 18. Who was the first governor of Bombay Presidency under the East India Company? ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पहिला राज्यपाल कोण होता? बघा ऑप्शन आहे जॉर्ज ऑक्सिडेंट, हेनरी बार्टल फ्ले, इब्राहिम शिपमॅन अँड नन ऑफ दिस. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जॉर्ज ऑक्सेंडेंट. ठीक आहे. जॉर्ज ऑक्सेंडेंट बिकम द फर्स्ट गव्हर्नर इन 1668. नेक्स्ट 19. Which dynasty used Kannada and Sanskrit as a court language? कोणत्या राजवंशांनी कन्नड आणि संस्कृत राजभाषा म्हणून वापरल्या? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सातवाहन, राष्ट्रकूट अँड चालुक्य, थर्ड यादव अँड फोर्थ मौर्य. करेक्ट आन्सर आहे सेकंड राष्ट्रकूट अँड चालुक्य. ठीक आहे. राष्ट्रकूट अँड चालुक्य यूज कन्नड अँड संस्कृत फॉर ऍडमिनिस्ट्रेशन. Next 20. The capital of the Western Chalukya Empire was located in which present day state? पश्चिम चालुक्य साम्राज्याची राजधानी आज कोणत्या राज्यात आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कर्नाटक. द कॅपिटल कल्याणी दॅट इज बसव कल्याण वॉज इन कर्नाटका. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट सर्व पीडीएफ्स अवेलेबल आहे. इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.